कर्मात होईल मोठी वृद्धी, लाभासह मिळेल मनशांती. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी थांबून स्वतःला विचारला का की मी इतका जबाबदार आहे, इतका कष्टाळू आहे, तरीही माझ्या वाट्याला कायम जबाबदाऱ्या का येतात? कारण तुमची मकर रास ही ओझं वाहण्यासाठी नसते, तर डोंगर चढण्यासाठी तुमचा जन्म झालेला असतो. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामीची भाग्यस्थानावर दृष्टी असणं अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तुमच्या राशीमध्ये दोन्ही त्रिकोणाचे स्वामी विराजमान आहेत आणि ते लक्ष्मी योग बनवित आहेत. राशीतच बनलेला लक्ष्मी योग हा तुमच्यासाठी प्रगतीदायक आणि यशदायक ठरेल. लाभेश राशीत असणं देखील तुमच्यासाठी मोठा शुभसंकेत म्हणता येईल. त्यातून अचानक धनलाभाचे योग निर्माण झालेले आहे. अशा प्रकारे हा महिना तुमच्यासाठी अनेक शुभसंकेतांनी भरला आहे.